चल येतो मी. आणि मला उशीर होईल काय? जाणं झालं तर सुनंदाताईच्या घरी जाईन मी तिकडे. हो मग ताईच्या घरी मुक्काम करसाल का? नाही नाही, मुक्काम नाही करणार, पण पाहिन. जा तू आतमध्ये, ते लावून दे कपड्यांचा. ऊन ऊन खूप झालं. हो हो, तुम्ही पण कानाले बांधा. मी गाडीनं चाललो रश्मी, मी पैदल चाललो का? जाय तू अंदर, ते करते का काय कामं, जाय थांबल नको तिथं. मग येतो का मम्मी? चला बाई, लावा मशीनमध्ये. सकाळीच पटापट करायला पुरते, सकाळी उशीर होते आणि आता असं जीवार येते ना उन्हाचं. आता उद्या ना सकाळीच मग कपडे लावून देत जाईन बाई. पटकन पटकन आंघोळा केल्या की पटकन पटकन कपड्या धुतल्या जातात, टेन्शन नाही. तरी पण आता जास्त उशीर नाही झाला, मी ऊनच खूप होते ना, लवकरच होते ऊन. मोहिनीताई, कपडे आहेत का आतमध्ये? काही असतील तर द्या, मी मशीन लावून राहिली. ओ मोहिनीताई, कपडे आहेत का? नाही ग बाई, कपडे नाही तिथे. तिथं मी दिलेत ना सगळे. हा तेच म्हटलं, मग लावतो. मग म्हटलं असतील नंतर. तर काय केलं? हा माझ्यासाठी काउंट आहे एक वाटी. बस आलीच मी. मस्त झालं. माझ्या याच्यावरही टाका चेरी. हा वाव, काय मस्त झालं ताई आईस्क्रीम. थांबा मशीन लावून येतो ना. हो काढलीच मी, तुझी वाटी काढली. पप्पांची आहे, मम्मीची, आईची, तुझी. नाही रवी आहेत का गेले? नाही ते गेले, आत्ताच गेले. अरे बरं, त्याची घेतली ती वाटी मी. बरं जाऊ दे मग. चल ये मग लवकर हे करून. हा मी हॉलमध्ये नेऊन राहिली. हा हॉलमध्येच. हो हो बस आलीच. थंड थंड आईस्क्रीम. चल बाई पटकन कपडे लावून देते एकदाचे. जाय तिकडे बापा, चल जातो अंदर. काय ऊन तापून राहिलं. रश्मी, ए रश्मी, मला कॉफी आण ग. बाबू ते घरी नाही रे. कुठं गेली का मम्मी? कुठं गेली एवढी उन्हाची? अरे त्या दोघी जणी त्या पार्लरात गेल्या बापा. काय एवढ्या उन्हात? पागल आहेत त्या? संध्याकाळी का नाही गेले? एवढ्या उन्हाचे गेले पार्लर मध्ये? अरे बापा, त्या तर लय 10 वाजताच जायला. ऊन होते म्हणून अजून नाही झाल्या. सांग 2:30 वाजत आल्या, 2:30 पावणे 3 झाले. ते पण लेकरही उठले कोणा सकाळचे. मोहिनीले म्हटलं बरं बा मी येले नांदतो, अंग धुतो, अंग धुवून निजवतो. लेकर 2 घंटे निसतात बरोबर. त्या 2 घंट्यात तू चालली, अजूनही नाही आल्या. लेकरही उठले. आता त्याला ते वरण भाताची पेच चारू घातली. आता सांगा लेकर माय नाही तर हे करतात ना, पण खेळून राहिले लेकर. सध्या तर काय लढले नाहीत. लढले की फोन लावतो मी तिला आणि चालली म्हणतो. झालं मशीन द्यायचं. ते काय धुतात, तोंड धुतात आणि काय काय करतात, माय काय करतात. तर आता काय काय म्हणजे रश्मी कशाला गेली? आई तू रश्मीला नव्हतं जाऊ, त्याला ऊन किती आहे. हा तिथं माहिती आहे मग कशी आहे. हो हा ती कुणाला ऊन लागलं. हा बाबू, त्या मोहिनीच्या पुढे रश्मी होती. रश्मीला जाणं होतं काय? कोणती केस कापतो म्हणते तिला. म्हणलं आता केस वाढू दे बाई. ती कापायला गेली पाहिजे अजून. आपण काही म्हणत नाही कोणाला. नाही अरे पण संध्याकाळी जायचं होतं उन्हाच्या टाइमले. अरे बाबा, मग संध्याकाळी त्या म्हणतात अंधार होते, मग ॲटोवाले सापडत नाहीत आणि हे नाही म्हणून गेल्या त्या. आणि 9:30 का 9:15 गेल्या बाई घरून. हो 9:30च्या आधीच गेल्या. 9:30 तर बाय पूजाच केली. 9:30च्या आधीच गेल्या. त्याच्यावर मी लेकराच्या अंग धुतले, लेकराला निजवलं. लेकराच्या झपाई झाल्या तरी येऊनच राहिल्या अजून. बरं तुले काय कापी पाहिजे का? थांबा म्हणतात तुम्ही. राहू दे मम्मी, राहू दे, नको करू. राहू दे, तू आराम करत असशील ना, जा झोप तू. राहू दे, काही अडचण नाही. सांग आता का मला का करू नाही काय? करतो मी काचा आराम देतो करून. आता ते केदा येईन आणि केदा तुला करून देईन. ह्या बाय फोन लावर नाही तर दोघीचे फोन आहे त्याच्या संग. फोन ला देईले म्हणा. लेकरं उठले म्हणा, या म्हणा घरी. रश्मीले ऊन गिन लागलं तर नसतीच पंचायत नाही का? रश्मीले दोजीबाजी बाई पण काही बाई घे नाही. कायलेच जा लागते. मी म्हणतो त्या पार्लर तर ठरलं का कोणाचं लग्न आहे का घरी काही कार्यक्रम आहे, जाच लागते यायला दर महिन्याले. का आहे काय सांगा, जसं आहे जशा जातात तशाच घरी येतात. तरी बी माय बाई दर महिन्याला आहेच त्याचं. आम्हाला पार्लरला जा लागते, पार्लरात जा लागते. काही फरक नाही पडत जातून येतात. तर मी लावतो मम्मी तिला फोन. माझा फोन कुठे ठेवला होता कडे? आला का? मग आता फोनच लावून राहिला. बाबू रवी आला रे बापा. काही लावू नको फोन. ते त्याला म्हणलं फोनच लावा आता. काय मोहिनी तुला कळत नाही? लेकरं कोणा सकाळचे उठले, सकाळपासून जाऊन बसल्या आणि तुमचा नंबरच लागला नाही. अरे मम्मी ते ना आज तिच्या आधीच अपॉइंटमेंट होत्या. आता लग्नाचं तिथी आहेत ना, तर नवरीचा मेकअप होता. 2 नवरी येल होत्या. त्याच्यानं मग ते नवरीचंच केलं तिनं आधी. म्हणून आम्हाला थोडं वेळ थांबावं लागलं, तर वेळच झाला. तरी आम्ही अर्धच केलं, म्हणजे केलं नाही काही. उद्या घेतली अपॉइंटमेंट, उद्या जाणार आहे. आज खूप उशीर होत होता म्हणून साधं प्लकिंग केलं आणि चालला आलो घरी. 2 नवरी होत्या तिथं. ब्रायडल मेकअप होतं. आता माय बाई ते नवरी 2:30 वाजता 3 वाजता त्या पार्लरात हाय तर लगन करायला लागते माय बाई. कमाल माय बाई. नवऱ्याले तिथी जे काही नाही त्या पार्लरात जाऊन बसल्या. धन्य माय. तुमची त्याच्यापेक्षा धन्य. जय लेकरं उठले, कोणा सकाळचे फिरे पाहून राहिले. रश्मी किती उशीर झाला, एवढ्या उन्हात फिरून राहिली, ऊन लागलं तर.
बाई आईची ते भांडे आहेत का सांग. आई आज काही काम होतं का? इतका उशीर झाला आता ह्या काय धुवायचं काही काम होतं का उन्हाचं? तिला म्हटलं ना उद्या सकाळी सकाळून भिजू घाल आणि 8 वाजे लोक धुई. सांग आता इतका उन्हात धुवून राहिली आधी भांडी पडेल आहेत काय व माय. आता भांडे घासू का बोलीन मला म्हणे थंड पाण्यात हात काऊन घातला. जीव आहे तुटते आपला एकलीच करत बसते. बरं रिकामी कामं भरल्या करते काही काम नव्हतं बरं त्या गोवा काय धुवायचं. हो माय काय ऊन तापून राहिलं बाई बस. बाई मी ना कुठे गेली वा बाबू एकटाच आहे. इकडे आली व मामी. काही नाही फळा टाकला मी त्याच्या खाली चोई टाकेला आहे त्याच्या पोटावर निजेला आहे तो मा. अति भांडे आहेत व पडेल ते काले दूध बसून राहिले. राहू दे बरं बाय संध्याकाळच्या पायरी दुजून उतरलं की काही घर नाही रातभरी वाहतात. काही कोणाला अंगावर घ्यायला नाही पाहिजे आता उन्हाळ्याच्या त्या. हा उन्हाची धूत बसू नको जीव घाबरीन बरं मला. अबा माय इकडं काले आली. हा जीव खरंच घाय भरते बाई मी ना लोहेस ऊन तपून राहिलो वनी रा भकाशासारखं. मा मग मी तेच म्हणतो तुला राहू दे ना पडू दे ना. हे पाय संध्याकाळी तुझं 7 वाजता धुतलं तर चालते. हा संध्याकाळी खिचडी लावून द्या आज. हा आता महापुरती तर करावंच लागेल तुला पोई. पण बाकीच्या सगळ्याला ते खिचडी लावून संध्याकाळी धुजते राहिल्या किती राहिल्या धुवायच्या आणि एक खट्टात भिजू घातल्या. जसं काही सकाळी आपल्या घरी स्वैरीकचे पाहुणे चिवून राहिले बसेले एक एक धुतलीच ते चाललं नसतं काय. सांग काय करावं रोज तितकंच करावं का वनिरा. रोज पाहिला त्याला बा काय दूध बसा म्हणून म्हणलं आज एकदा टाकतो भिजू घालून. अहो माय ते मग मला उशीर झाला ना ते बाई आली ते बोलत बसली. मग मी आणलं काय बाय आता आपण का दूध बसा मग बसली बाई त्याच्या संग बोलत. उशीर झाला त्याच्यात मी सकाळचा उन्हात शिवांचा टाइम तर बातच होते आणि ऊन झालं की तो बाई असं ज्यूस होते. आता 2 राहिल्या बाई त्या राहू देतो बाई. आता पहिले मी प्याला बरं पाणी पितो आणि बसतो बाई. तू का आली मग ती जाणं तर ती जाईल बाबूजवळ बसत जाय. तरी म्हणलं ना लेकराला एकटं टाकू नाही. हो तू पाणी पिये काही नाही. हे आहे ती मामाजी आहेत तिकडल्या दाठ्यात बसेल. थांब मी तुला पाणी देतो. फ्रीजातलं पे पाणी. फ्रीजातलं थंडगार लागते जीव आत्मा शांतच होते. हो नाही फ्रीजातलं बाई कालच त्या पिंकीने मला सरबत दिलं. रात्री मा भाषा खरखर करे. मी तर म्हणा बाई येते मला सर्दी. पण ते संध्याकाळी झपता मग मी हळदीची फक्की खाल्ली आणि त्याच्यावर गरम पाणी पिली. जसं बरं वाटलं मला. मी आता म्हणलं झालं सकाळून लोक आता आपल्याला सर्दी येते जरा अंग दुखते. ते नको तू बाई मला फ्रीजातलं पाणी सनी होत बाई मला. मा घरी नाही पेत काही मी ते मारे पेतात लेकर पेतात ते बर्फ करतात त्याच्यात ते फ्रीजातलंच पाणी पेतात. मी नाही पेत बाई. महाराजन भरेल असते थंडगार होते मस्त महाराजनातलं पाणी. हो त्याला मी कपडाही बांधतो वदरून पोतलं असलं तर पोतं बांधतो मस्त त्याच्यात पाणी टाकतो थंडगार होते. फ्रीजा काय पाणी होय तुमचं इतकं साधं थंड होते माठात पाणी. मी पेत नाही पेते फ्रीजातलं मला सहन नाही होत. मी माठातलंच पेतो. मा नाही तर साखर पाणी करणं जू घाय बरं तशी उन्हाचा तुला म्हणूनच राहिली बरं मी उन्हात नको करू. आणि राहू दे पडू दे आता जे राहिलं ते अंग टाक घंटाक भर. हो अंग टाक वाले ते भांडे पडले तर ती त्या का 2 वाकाया काय संध्याकाळ भिजत घालू का मी. साजरं लागते का संध्याकाळच्या पायरी कोणा धुणं धुतलं होतं काय. काही करणं ताल खरे धंदे. संध्याकाळी धुणं धुऊ नाही बाई रातभर दारात ठेवू नाही माय. साजरं नसते रात्री दारात कपडे ठेवणं. हो सारे नियम आणि सारे काय तुलेच माहित आहेत. बस त्या उन्हात धुत आणि ऊन लागलं की बस मग. कुठं चालली. शॉपिंगला चालली. कसलं शॉपिंग. आता तर मागच्या संडेला गेलो होतो ना. केली त्या दिवशी शॉपिंग सगळंच आणलं. म्हणजे काय ठरवून सामान असते का असं. राहिलं होतं माझं काही कॉस्मेटिकचं सामान राहिलं होतं आणायचं. आणि इथे डीमार्टला छान सामान आलं म्हणतात समर स्पेशल. तर जाऊन राहिलो आम्ही सगळ्या बायका चाललो. तर मला ना 5,000 द्या बरं. 5,000 आई बोलतं का आता. पद्मा मागच्या रविवारी 7,000चं सामान आणलं ना. घरातला किराणा बेडशीट टमको अजून 5,000. आता पैसे नाही येत माझ्याजवळ. खोटं बोलू नका मला माहितीये पैसे उगाच उशीर करू नका. सगळ्या बायका थांबल्या असतील. द्या पटकन मला जायचंय. अरे पैसे नाहीत हे काय खोटं आहे. त्यात खोटं कसलं असणार आहे. गावाला पाठवले वाटते पैसे आहे ना. तिकडे पाठवले असतील ना म्हणून पैसे संपले. आता पैसे कुठे जाणार आहे. पगाराला काय केलं माहिती का मला. 7,000 सामान आलं 7,000 पगार होता का. बाकीचा पगार कुठे गेला. हे जे EMI चालू आहेत ह्या फुकट भरल्या जातात का. पगारातला कुकड जाते पैसा. म्हणजे तुला माहित नाही का EMI लागेल म्हणून. म्हणजे काय पूर्ण पगार थोडी जाते EMI मध्ये. मला का माहिती नाही का. द्यायचं नाही म्हणून सांगा ना. द्यायचं नाही असं म्हणणं की द्यायचं नाही म्हणून. नाही तर पाठवले असतील. आई बापाला पैसे गावला त्यांना काय आहे. त्यांना तर स्वतःच शेतातले पैसे खर्च करतात. पोरालाही तोडतात. त्यांना म्हाताऱ्यांना एवढं काय लागते काय माहिती. मी शॉपिंगला पैसे मागितले तुमच्याकडे पैसे नाही आहेत. पद्मा तोंड सांभाळून बोल. म्हाताऱ्यांना पैसे लागतात म्हणजे ते हवा खाऊन जगतात का. म्हणजे शेतीतलं पीक कुठे जाते.
शेतीतले खर्च पिकाचं कुठे जाते म्हटलं पैसे? ते संपून लागतात का दोघांना? एवढे पैसे लागतात का? काय 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 सोनं खातात का रोजचं? पद्मा तुला माहिती आहे आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, माहिती आहे ना? झालाय ना विषय, बाबाचा फोन आला होता ना आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय म्हणून. मग त्यांना मी 50,000 पाठवले. हा आता बोलले ना, मी म्हटलंच ना पैसे पाठवले म्हणून. हा का बरं? डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून तुम्हाला पैसे पाठवा लागतात? मग शेतीतले खर्च कुठे गेला? पैसा कुठे गेला? एवढं मोठं पीक आहे ते कुठे गेला? ते का विचारत नाही तुम्ही केवढा मोठा पिकाचा खर्च कुठे जातो म्हणून? पद्मा जास्त शिल्लक बोलू नको, तुला काहीच गरज नाहीये. पिकाचा पैसा लाखोन पीक होऊन राहिलं का? तुला माहित नाही का यावर्षी हरभरा जळला होता, काहीच नाही झालं म्हणून? हा सोयाबीन मध्ये काय झालं तुला माहित नाहीये का? खर्च काय लागत नाही का दोघांना म्हणजे काय ते का हवा खाऊन जगतात का? त्यांना काही लागत नाही का? शेतीतलं काय उरून राहिलं एवढं? शेतीचं पीक करून राहिली. मग उरत नाही तर विकून टाका ना म्हणा. शेती विकायला म्हटलं तुमचे बाबा तर खूपच हे करतात. बापरे, शेती विकायचं म्हटलं सुनीनं. हा मग त्याच्यातून उत्पन्न काही नाही तर ते विकून टाका ना म्हणा. तेवढा तरी पैसा येईल, आम्हाला तरी तोडणार नाही. आला पगार की द्या पैसे, डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे द्या, घरातला खर्च करायचा आहे द्या. मग काय ते शेती का मुकुट आहे का तो? हा डोक्यावर घालून ठेवला? कामाचं नाही ते विकून टाका ना. कुठलेच भंगार जमीन ठेवून राहिले. बस पद्मा, जास्त शिल्लक बोलू नको. काय आपापल्या तिच्यात बोलायचं, काय टेपात राहायचं. सांगून राहिलो. तुला वाटते तुला ओरडता येते, मला ओरडता येत नाही का? मला तमाशा आवडत नाही, कारण तमासखोर खानदान आमचं नाहीये, समजलं ना? हा आणि माझ्या वडिलांना किती पैसे पाठवायचे, माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशनला किती खर्च करायचा हे मी ठरवणार, तू नाही. का माझं कर्तव्य नाही येते? हा एकुलता एक मुलगा आहे मी त्यांना, मग त्यांचे भातारपणाचे खर्च मी नाही उचलणार तर कोण उचलणार आहे? आणि तुला काय कमी पडते का? हा आता 8 दिवस झाले 7,000ची शॉपिंग करून आल्यावर तुला अजून 8 दिवसात 5,000 पाहिजे शॉपिंगला. कसली शॉपिंग ग? कसली शॉपिंग? एवढा फालतूचा खर्च माझ्याच्याने होणार नाहीये. आणि आताच सांगून ठेवतो, आई बाबाच्या खर्चाविषयी तू बोलायचं नाही. इथं कोणी उपाशी नाहीये तुम्ही, तेव्हा तुम्ही खूपच कायात आण तिकडे मी पैसे पाठवून राहिलो आणि माझे आई बाबा खूपच तिकडे मजा मारून राहिले, तसं तर काही नाहीये. काय शेती आहे ते त्यांचं भागवतात, पण अडीअडचणीला त्यांना पैसे पाठवणं हे माझं कर्तव्य आहे, समजलं ना? हे नाही विचारलं तू आईचं ऑपरेशन कधी आहे, कधी करणार आहेत, कुठं करणार आहेत, पैसे पाठवले याचा गोगाटा करून राहिली. तुझं काम होतं ना विचार ना की कधी आहे आईचं ऑपरेशन, कुठं करणार आहेत, इथं बोलवा त्यांना, तिथं कोण करीन त्यांचं. हे नाही आलं तुझ्या मनात की बा तिथं ते दोघंच राहतात तर त्यांचं कोण करणार बा? हा करायची तर जबाबदारी घेतच नाही का? तुम्ही पैसे तर देऊ दे त्यांना. तुझी कोणती शॉपिंग आहे कसलं काय आहे ते तुमच्या बळावर करा, माझ्याच्याने होत नाही. घर खर्च होईल, फार तुम्हाला कपडा लत्ता भेटीन. हे फुक्कटची कोणती 2 मिनिटाची शॉपिंग असते तुमची, चालल्या निघाल्या बाया की निघाले, तर ते माझ्याच्यानं होणार नाहीये.